नमस्कार मित्रांनो, उद्या मैदान होते नांदोशी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. असं ओपनचं नाही आहे, दुसऱ्याचं मैदान आहे. आणि त्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातले सबंध महाराष्ट्रातील टॉपचे नंदीसुद्धा उद्या पळताना दिसतील आपल्याला. नांदोशीचं एक पारंपरिक मैदान आणि त्या मैदानामध्ये देव पळतोय उद्या, बकासूर पळतोय उद्या. उद्या बकासूर पळतोय नांदोशी मैदानामध्ये, दुसऱ्याच्या मैदानामध्ये. कारण की तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप सारे रेकॉर्ड याच्या नावावरती आहेत. रेकॉर्डांचा महारथी असा हा बकासूर उद्या सज्ज झाला आहे नांदोशी मैदानामध्ये. खूप लोकांनी ट्रोल केलं बकासूरच्या मालकाला. परंतु कसं होतं का, शेवटी बकासूरला दुसऱ्या लोकांना शब्द दिलेला असतो मामांनी. त्याच्यामुळे खरंच मामांना कुणी काही वाईट बोलू नका. मामा करतायत, नियोजन चांगलं करतायत, काही काळजी करू नका. 12 वेळा हिंद केसरी झाला आहे आपला बकासूर. 2 वेळा फक्त जरा झाला का नाही की त्यांनी सांगितलं बास बैलानं आपल्याला सगळं मिळवून दिले. असो, नाराज कोणीच होऊ नका रे. काल थोडीशी नाराज झाली लोक, पायरा व्यवस्थित नव्हता म्हणून. असू द्या, एका 2 मैदानानं काय होत नाही बकासूरला. काय पुशेगावचं मैदान आणि कालचं मैदान, असू द्या, नाही काय होत त्याला. काय काळजी करू नका. एकटा म्हणलं तरी एकटा गाडी ओढतो, त्याला कोणाची नाही गरज. किती मग हलका बाहेर असू द्या, थोडीशी एवढीशीच गाडी वाचली, एवढीशीच. असू द्या, काय काळजी करू नका रे मित्रांनो. बकासूर सोबत जरी हलका पायरा जरी असेल ना, तरी बकासूर गाडी खेचतो, एकट्याच्या जीवावर गाडी नेतो. बकासूर आहे तो. बघूया उद्या बकासूर पळतोय म्हणल्यानंतर आता त्याचा पायरा कोण असेल. टॉपचा पायरा आपण एक काल संकेत दिले. घोटचा सारजा जर असता तर निकाल कदाचित वेगळा असता, मेहरबान असता तर कदाचित निकाल वेगळा असता. परंतु एक समीकरण होतं, ते काय जुळलं नाही. उद्या कोण पळेल बकासूर बरं. आता टॉपचा महाराज उद्या महाराजच आहे आपल्या त्या महाराजनंच उद्या चांगली कामगिरी करावी म्हणून उद्या बकासूर पळतोय. कारण की दुसऱ्याचं मैदान आहे, महाराजला पायऱ्याची खूप अडचण येते. त्याच्यामुळे आता उद्या महाराज आणि बकासूर हीच जोडी आपल्याला उद्या पळताना दिसेल. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराजमध्ये धमक आहे. परंतु काय होते, त्याला बरं जो त्याच्यासोबत जो नंदी व्यवस्थित लागणं त्याला, त्याच्यामुळे आपल्याला मला तर वाटते असं की बकासूर त्याच्यासोबत पळेल. बघूया आता काय होते काय नाही. कारण की सबंध महाराष्ट्राला बकासूर शिवाय मजा येत नाही मैदानाला. काल तुम्ही बघितलं 34,000 लोक लाईव्हला होती, पित्री लाईव्हला. आणि ज्यावेळेस बकासूरचा पराभव झाला फायनलला 8,000च लोक लाईव्हला होती. म्हणजे काय त्याचं काय क्रेज आहे, तो काय चीज आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याच्याशिवाय मजा नाहीत बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आणि असू द्या, उद्या महाराज आहे आपल्या बकासूरसोबत. आणि महाराज आणि बकासूर उद्या चांगली कामगिरी करतील अशी मला आशा आहे. नाराज करणार नाहीत. आता कोणीच काय म्हणू नका पायरा असा पाहिजे तसा पाहिजे. उद्या हाय चांगला टॉपचा पायरा, घरचीच गाडी आहे. कशी बघा पळतीये, सान. बघूया कशी होती कशी नाही. परंतु उद्या आपण मैदानामध्ये जाऊया. नांदोशीचं मैदान आहे, जवळच आहे आपल्यापासून. आता काल लोक म्हणतील काल नाही गेला काय नाही. अहो काय कसं विषय असतो, ज्यावेळेस माझ्यापासून लांब आहे ते मैदान. मी पुशेगावच्या मैदानामध्ये गेलेलो, कुणाचंच कुणाला काय कळत नाही. तिथं लय गर्दी असते. त्यामुळं कसं होतंय, त्यामुळे मी खूप मोठ्या मैदानामध्ये कधी जात नाही बरं का. मी अनुभव घेतला आहे पुशेगावच्या मैदानातून. पण जाऊ द्या, शेवटी बकासूरसाठी आपण फटकं खाल्ली आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि बकासूर विरोधात मीच आवाज उठवला आहे. काही लोक मला काल त्या दिवशी म्हणले, बकासूर ज्यावेळेस पुशेगावला ना बकासूरला ट्रोल केलं लोकांनी, त्यावेळेस तू कुठं गेला, तू तरी आवाज उठवला का नव्हता. पण त्यांनी कोणी काय ते बाबा, तुम्ही ती व्हिडिओ बघा माझी जाऊन. पुशेगावचं मैदान झालं की दुसऱ्या दिवशी. पण या पट्ट्यानं आवाज उठवला होता बकासूर. एवढा कट्टर प्रेमी आहे बकासूर. आपण एक यूट्यूबर जरी असलो तरी एक रक्तामध्ये बकासूरच आहे. उद्या बकासूर आपला पळतोय महाराजभर नांदोशी मैदानामध्ये. सबंध महाराष्ट्रातील टॉपचे सुद्धा नंदी येतील त्या ठिकाणी. परंतु आपला लाडका बकासूर आहे म्हटल्यानंतर तिथं जावंच लागेल आणि मुलाखत घ्यावीच लागेल. कारण की बकासूरशिवाय मजा नाही. बकासूरच्या मुलाखतीला खूप लोक उत्सुकलेत. काही लोक म्हणले बकासूरच्या गोठ्यावर जाऊन मुलाखत घेऊ, वेळ आली की ती पण घेऊया. आणि एक महामुलाखत घ्यायची आहे मला. कुणाची सचिन शेठ घरत यांची मुलाखत घ्यायची आहे. मुंबईला जाणार आहे मी मुलाखत घेण्यासाठी सचिन शेठ घरत यांची. बघूया काय होते काय नाही. बघूया
जमते का मुलाखत?